जर परमेश्वराने तुम्हाला स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणण्यासाठी आणखीन एक संधी दिली तर तुम्हाला माहित आहे का, वर्षभरात एक महिना असा येतो की ज्यामध्ये केलेलं छोटंसं पुण्यकर्म सुद्धा तुम्हाला अनेक पटीने त्याचं पुण्यफळ देतं. पण बहुतेक लोक हीच संधी नकळतपणे वाया घालवतात. अधिक मास म्हणजे ती संधी आहे जी प्रत्येक धर्माच्या माणसाच्या आयुष्यात वारंवार येत नाही. संपूर्ण वर्षभरात राहून गेलेली पूजा असेल, नामस्मरण असेल, दानधर्म असेल, तर हे सगळं भरून काढण्यासाठी हिंदू धर्मात एक विशेष महिना दिला गेलेला आहे, ज्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. हा महिना कॅलेंडरमधला एक अतिरिक्त महिना नाही, तर परमेश्वराने दिलेला तुम्हाला एक स्पिरिच्युअल रिसेट आहे मी म्हणेन. एक अशी संधी जिथे आपण पूर्ण वर्षभरात राहून गेलेली आपली देवभक्ती असेल, पुण्यकर्म, मनःशांती आणि आत्मशुद्धी सुद्धा पुन्हा सुरू करू शकतो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आय एम स्नेहाली राणे, मास्टर्स इन वैदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट, माइंड हीलर आणि लाईफ गाईड कोच ऑल्सो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक मास म्हणजे नेमकं काय, तो का पाळावा, त्या काळात नेमकी पुण्यकर्म कोणती करावीत, यात नामस्मरणाचं नेमकं महत्त्व काय, आणि हा संपूर्ण महिना आपल्यामध्ये सकारात्मक बदल कसा काय घडवून आणू शकतो. शिवाय या महिन्यात आपण स्वामी समर्थांची आणि भगवान विष्णूंची कोणती आणि कशी उपासना करू शकतो, हे सर्व आपण पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हिंदू पंचांग हे चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांच्याप्रमाणे चालत असतं आणि ते चंद्राच्या गतीवर तिथीनुसार चालत असतं. चंद्राचा एक महिन्याचा कालावधी हा 28-29 दिवसांचा असतो आणि सूर्य एका राशीत 30-31 दिवस सुद्धा असू शकतो. म्हणून दर महिन्यात पडणाऱ्या या 2-3 दिवसाच्या फरकामुळे चांद्रवर्ष हे 354 दिवसांचं असतं, तर सौरवर्ष हे 365 दिवसांचं असतं. दरवर्षी हे 11 दिवसांचे अंतर निर्माण होते आणि मग 3 वर्षानंतर त्यांचा एक संपूर्ण महिना 30 दिवसांचा हा तयार होतो. या 30 दिवसांच्या अंतराला संतुलित ठेवण्यासाठी प्रत्येक 3 वर्षानंतर हा महिना अधिक मास हा येतो, जो यंदा 2026 मध्ये 17 मे पासून 15 जून पर्यंत तयार होत आहे, म्हणजेच असणार आहे. पूर्वी याच महिन्याला मलमास असेही म्हणत असत, कारण या महिन्यामध्ये कोणतेही शुभकार्य म्हणजे जसे की लग्न, मुंज, गृहप्रवेश इत्यादी शुभकार्य केले जात नाही. पण पौराणिक कथा अशी सांगितली जाते की जेव्हा हा महिना तयार झाला तेव्हा याचा स्वीकार कोणीच करायला तयार नव्हते. म्हणजे जसे की प्रत्येक मासाला कोणती ना कोणती देवता किंवा कोणता ना कोणता तरी स्वामी आहे, तसे या मासाचे स्वामी किंवा देवता व्हायला कोणीच तयार नव्हते. तेव्हा दुखी होऊन हा महिना भगवान विष्णूंकडे गेला. त्यांना शरण गेल्यामुळे भगवान विष्णूने, जे की या सगळ्या सृष्टीचे जे जगतदाता आहेत, त्यांनी त्याचा स्वीकार करून त्याला आपले नाव म्हणजेच जसे की पुरुषोत्तम मास असे त्याला नाव दिले. म्हणून प्रामुख्याने हा अधिक मास भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. म्हणून त्यांनी असेही सांगितले की या महिन्यात जो भक्त पूर्ण श्रद्धेने माझं नामस्मरण, उपासना आणि पुण्यकर्म करेल त्याच्यावरती मी विशेष कृपा करेन. म्हणूनच हा महिना अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. आजच्या काळात माणूस कामाच्या धावपळीत इतका अडकला गेलेला आहे की त्याला स्वतःसाठी तर नाहीच, देवासाठी सुद्धा नाही आणि स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी सुद्धा वेळ मिळत नाही. अधिक मास म्हणजे नेमकं इथेच थांबून थोडंसं स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आहे किंवा संधी आहे असं मी म्हणेन. कारण हा महिना आपल्याला सांगतो की निव्वळ पैसा कमवणं म्हणजेच सगळं नाही, तर आपलं मन शांत असणं, कर्म चांगलं असणं, आत्मा समाधानी असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण वर्षभरात या चढाओढीच्या काळात ते गोल्स अचीव करण्याच्या नादात अनेकशा गोष्टी मनात असून सुद्धा पुढे पुढे ढकलतो. उपासना करायची होती पण राहूनच गेली. यंदा भगवद्गीता वाचेन म्हटलं होतं पण राहूनच गेलं. दानधर्म करायचा ठरवला होता तोही राहूनच गेला. आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे आई वडिलांना थोडासा वेळ देईन म्हटलं होतं तोही राहून गेला. पण आता अधिक मास म्हणजे त्या संपूर्ण सगळ्या राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा सुरू करण्याची एक सुवर्ण संधी तुम्हाला मिळत आहे. हा महिना म्हणजे मन शुद्ध करण्याचा काळ, वाईट सवयी सोडण्याचा काळ आणि देवाशी पुन्हा मनाने जोडण्याचा काळ आहे असं मी म्हणेन. या महिन्यात जितकं होता होईल तितकं सात्विक राहण्याचा प्रयत्न करा. जमल्यास शाकाहारी राहून व्रतवैकल्य, उपासना, पोथीपुराणही तुम्ही करू शकता. स्वयंभू जागृत स्थानाला भेट देऊन तीर्थयात्रेचा लाभही तुम्ही घेऊ शकता. ह्या काळात केलेल्या प्रत्येक पुण्यकर्माचं फळ तुम्हाला दुपटीने मिळणार असतं. आता या अधिक मासात नेमकी पुण्यकर्म
ही कोणकोणत्या मार्गाने आपण करू शकतो? तर पहिलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण. अधिक मासात सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर ते आहे नामस्मरण. आणि आता कलियुगात तर देवापर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे सतत मुखामध्ये देवाचं, भगवंताचं तुम्ही नाम घेणे हाच आहे. विशेषतः या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्याच नामजपाचं महत्त्व अधिक सांगितलं गेलेलं आहे. म्हणूनच तुम्ही विष्णू सहस्त्रनाम किंवा त्यांचा जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः अशा अनेक त्यांच्या मंत्रांचा तुम्ही जप ह्या महिन्यामध्ये सतत करू शकता. भगवान विष्णूला तुळशी प्रिय असल्यामुळे तुलसी महात्म्य किंवा दररोज तुळशीची पूजा करणं, तुळशी वृंदावनापुढे दररोज तुपाचा दिवा लावणं हेही तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. कारण स्वतः विष्णूने या मासाचा स्वीकार केलेला असल्यामुळे इतर देवी देवता सुद्धा या काळामध्ये विष्णूची उपासना आणि साधना आवर्जून करतात. अधिकस्य अधिकम फलम म्हणजेच ह्या अधिक मासात केलेले नामस्मरण किंवा कोणतेही पुण्यकर्म तुम्हाला अधिकाधिक त्याचे फळ देते. तुम्ही आपापल्या श्रद्धेनुसार तुम्हाला हव्या ते देवतेचे नाव दररोज या काळात 10 मिनिटं का होईना पण घ्यायला सुरुवात करा आणि मनापासून करा. कारण नामस्मरण मनातली नकारात्मकता कमी करतं, मन शांत करतं आणि आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढवतं. आपले स्वामी समर्थ सुद्धा हे दत्ताचाच अवतार आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचाही अवशेष किंवा अवतार असलेले आपले गुरु स्वामी समर्थ यांची उपासना या काळात केल्यास सुद्धा आपल्याला त्याचं अनेक पटीने फळ मिळू शकतं. म्हणजेच तुम्ही स्वामींची कोणतीही उपासना या काळामध्ये करू शकता. स्वामी चरित्र सारामृत असेल, 11 वेळा तारक मंत्राचा जप करणं असेल, हे सर्व नामस्मरण, नामजप किंवा पोथी पारायण आपण या काळात नक्कीच करू शकतो. दुसरं म्हणजे धार्मिक ग्रंथ वाचन. म्हणजेच या महिन्यात भगवद्गीता, रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम, भागवत किंवा कोणतंही इतर संत साहित्य वाचणं अत्यंत शुभ मानलं जातं. दररोज एक अध्याय जरी वाचलात तरी विचारांमध्ये बघा सकारात्मक बदल आपल्याला जाणवू लागतो. तिसरं म्हणजे दानपुण्य. अधिक मासात केलेलं दान हे विशेष फलदायी मानलं जातं. कोणत्याही प्रतीचं दान तुम्ही करू शकता. अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, अगदी गाईला चारा घालणं असेल, पक्ष्यांना पाणी पाजणं असेल, ही छोटी छोटी वाटणारी कर्म सुद्धा आपल्याला मोठे पुण्य मिळवून देतात. लक्षात ठेवा, दान हे फक्त पैशानेच होत नाही, तर एखाद्याला पडत्या काळामध्ये त्याला दिलासा देणं, कोणाचंही मन न दुखावणं हेही पुण्यच आहे. तसेच आपली मुलगी ही लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे तिच्या नवऱ्याला म्हणजेच आपल्या जावयाला सुद्धा आपण विष्णू स्वरूप मानून त्याचेही मानापानासह जेवणाला आमंत्रण करण्याची प्रथा आहे. तिसरं म्हणजे उपवास आणि सात्विकता. या काळात जितकं शक्य होईल तितकं सात्विक राहण्याचा प्रयत्न करा. जमल्यास शाकाहारी राहा. दिवसातून एक वेळ जेवण म्हणजेच तसा उपवास तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं राग कमी करा, खोटं बोलणं टाळा आणि वाईट विचारांपासून दूर राहा. नकारात्मक कॉन्टेंट कमी पहा. तशा तर ह्या गोष्टी कायमच टाळल्या पाहिजेत, पण ॲटलिस्ट या महिन्यात जे वर्षभरात करणं जमलं नाही ते पुण्यकर्म आत्ता करून तुम्ही तितकंच मीनवाईल मी म्हणेन त्याहीपेक्षा जास्त पुण्य कमवू शकता. म्हणून कारण उपवास हा फक्त शरीराचा करून उपयोग नाही, तर तो मनाचाही झाला पाहिजे. आता दैनंदिन जीवनात म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण या महिन्यात आपल्यात असे काय बदल करू शकतो? तर लक्षात ठेवा, अधिक मास हा फक्त पूजा पाठ करण्याचा महिना नाही, तर ती तुमची पूर्ण जीवनशैली सुधारण्याचा एक महिना आहे. या काळात सकाळी नेहमीपेक्षा जरा लवकर उठा, जमल्यास सूर्योदय पहा आणि उठल्या उठल्या मोबाईल हातात घेण्याऐवजी हा जो नवीन दिवस तुम्हाला ज्या भगवंताने परमेश्वराने दाखवलेला आहे त्याचं नाम मुखात घ्या. घरात शांतता ठेवा. घरातील जी वडीलधारी मंडळी आहेत, तुमचे आई वडील असतील, त्यांचा आदर ठेवा. रोज किमान एका व्यक्तीला तरी मनापासून मदत करा. त्याचे मनापासून मिळालेले आशीर्वाद तुमच्या पुढच्या अडचणीच्या काळात कोणत्या ना कोणत्या रूपात नकळत मदत करून जातील. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी कोणतं चांगलं कर्म केलं? या छोट्या छोट्या सवयीच पुढे जाऊन आपलं आयुष्य बदलवतात. लोकांना वाटतं पुण्य म्हणजे फक्त मंदिरात जाणं, पूजापाठ करणं, पण खरं पुण्य म्हणजे आपलं मन, आपले विचार हे बदलणं. जर या महिन्यात थोडी तरी तुमच्या मनामध्ये शांतता वाढली, राग कमी झाला आणि देवाकडे मन आपोआप ओढ घ्यायला लागलं, तर समजा अधिक मास तुमचा सफल झाला. हा महिना आपल्याला आठवण करून देतो की जीवन फक्त बाहेरून सुंदर दिसण्यातच नाही, तर आतून शांत आणि समाधानी असण्यात आहे. त्यासाठी या काळात मेडिटेशन म्हणजे आत्मपरीक्षण करणं हा सुद्धा एक भगवंताच्या जवळ जाण्याचाच एक उपाय असू शकतो. कदाचित आपण वर्षभरात खूप चुका केल्या असतील, खूप वेळही वाया घालवला असेल. कदाचित या भौतिक सुखाच्या मागे धावता धावता आपण देवापासून फार दूरही गेलो असू. पण अधिक मास म्हणजे देवाने दिलेली तुम्हाला एक पुन्हा संधी आहे स्वतःला सुधारवण्याची, मन शुद्ध करण्याची
आणि पुन्हा भक्तीच्या मार्गावर चालण्याची. म्हणून हा महिना फक्त कॅलेंडर मधला एक अतिरिक्त महिना किंवा एक्स्ट्राचा महिना असं म्हणून त्याकडे पाहू नका, तर तो तुमच्या आयुष्याला दिशा देणारा एक काळ आहे असं म्हणून जगा. कारण कधी कधी एक महिना सुद्धा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जर तुम्हालाही वाटत असेल की हा अधिक मास प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवीन बदल घडवून आणू शकतो, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंटमध्ये लिहा श्री हरी विष्णू. आणि अशाच आध्यात्मिक आणि मनाला स्पर्श करून जाणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.